नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालय भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या संगणक या टॉपिकवरती महापाष्ट रिव्हिजन पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण संगणक या विषयावरती अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर चालू करूया आजचा आपला प्रश्न क्रमांक पहिला। कोणत्या मेमरी डिव्हाइसमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती साठवता येते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हार्ड डिस्क। हार्ड डिस्कमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती साठवता येते। प्रश्न क्रमांक दुसरा। फर्स्ट जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये कशाचा वापर केला होता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्हॅक्यूम ट्यूब। व्हॅक्यूम ट्यूबचा वापर फर्स्ट जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये केला होता। प्रश्न क्रमांक तिसरा। सेकंड जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये कशाचा वापर केला होता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ट्रान्झिस्टर। ट्रान्झिस्टरचा वापर सेकंड जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये केला होता। प्रश्न क्रमांक चौथा। कॉम्प्युटरच्या कोणत्या युनिटमध्ये ॲक्च्युअल डाटा प्रोसेसिंगचे काम चालते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अरिथमॅटिकल अँड लॉजिकल युनिट। प्रश्न क्रमांक 5। कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिकल लॉजिकल युनिट ही दोन्ही युनिटचे काम कोणत्या डिव्हाइस करते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मायक्रोप्रोसेसर। मायक्रोप्रोसेसर हे कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिकल लॉजिकल युनिटचे काम करते। प्रश्न क्रमांक 6। कशाला कॉम्प्युटरचा ब्रेन म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मायक्रोप्रोसेसर। मायक्रोप्रोसेसरला कॉम्प्युटरचा ब्रेन म्हणतात। प्रश्न क्रमांक 7। स्कॅनिंग डिव्हाइस हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डायरेक्ट एंट्री। स्कॅनिंग डिव्हाइस हे डायरेक्ट एंट्री प्रकारचे डिव्हाइस आहे। प्रश्न क्रमांक 8। टेक्स्ट मॅटर स्कॅन करण्यासाठी कोणत्या प्रकारचा अत्यंत लहान आकाराचा स्कॅनर वापरतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पेन स्कॅनर। टेक्स्ट मॅटर स्कॅन करण्यासाठी पेन स्कॅनर या अत्यंत लहान आकाराचा स्कॅनर वापरतात। प्रश्न क्रमांक 9। डॅश डॅश यांना फोटो इलेक्ट्रिक स्कॅनर असे म्हणतात। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बारकोड रीडर। बारकोड रीडर यांना फोटो इलेक्ट्रिक स्कॅनर असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10। इंटरनल मेमरीला कोणत्या प्रकारची मेमरी म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रायमरी मेमरी। प्रायमरी मेमरी हे इंटरनल मेमरीला सुद्धा म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 11। कॉम्प्युटर बंद केल्यानंतर डाटा कोणत्या डिव्हाइसमध्ये आहे तसा स्टोअर राहतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सेकंडरी मेमरी। प्रश्न क्रमांक 12। कोणती डिस्क ही सेकंडरी मेमरीचा प्रकार आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्टिकल डिस्क। प्रश्न क्रमांक 13। ऑप्टिकल डिस्क वापरण्यासाठी कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लेझर टेक्नॉलॉजी। प्रश्न क्रमांक 14। सीडीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कम्पॅक्ट डिस्क। प्रश्न क्रमांक 15। बायनरी नंबर सिस्टीममध्ये किती अंक असतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2। बायनरी नंबर सिस्टीममध्ये 0 आणि 1 असे 2 अंक असतात। आणि 0 दाबल्याच्या नंतर बायनरी नंबर सिस्टीम ऑफ होते आणि 1 दाबल्याच्या नंतर बायनरी नंबर सिस्टीम चालू होते। प्रश्न क्रमांक 16। 1 किलोबाइट म्हणजे किती बाइट्स? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1024 बाइट।
प्रश्न क्रमांक 17, USB चा लॉंग फॉर्म काय आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे युनिव्हर्सल सिरियल बस. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या डिव्हाइसद्वारे डाटा हा इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मायक्रोप्रोसेसर. मायक्रोप्रोसेसर डिव्हाइसद्वारे डाटा हा इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट केला जातो. प्रश्न क्रमांक 19, अल्फान्यूमेरिक की म्हणजे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लेटर, नंबर अँड स्पेशल कॅरेक्टर. यांना अल्फान्यूमेरिक की म्हणतात. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या बॉक्सला कॅबिनेट बॉक्स असे म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे CPU. CPUच्या बॉक्सलाच कॅबिनेट बॉक्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 21, DVDची डाटा साठवण्याची क्षमता किती आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4.7 GB ते 17 GB पर्यंत DVDची डाटा साठवण्याची क्षमता आहे. प्रश्न क्रमांक 22, कीबोर्डच्या कोणत्या कीच्या साहाय्याने बऱ्याच पॅकेजेसमध्ये आपण एक पायरी मागे येतो किंवा कधीकधी मूळ जागी येतो? तर इस्केप या बटनाच्या साहाय्याने आपण एक पायरी मागे येतो किंवा कधीकधी मूळ जागी येतो. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या प्रकारचे प्रिंटर्स हे रंगीत छपाईचे काम करतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इंकजेट. इंकजेट प्रकारचे प्रिंटर्स हे रंगीत छपाईचे काम करतात. प्रश्न क्रमांक 24, एखादे विशिष्ट कार्य करण्यासाठी कॉम्प्युटरमध्ये कोणत्या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. प्रश्न क्रमांक 25, कोणता असा प्रोग्राम असतो की जो डाटा, फाईल्स व प्रोग्राम फाईल खराब करतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्हायरस. व्हायरस हा असा प्रोग्राम असतो की जो डाटा फाईल आणि प्रोग्राम फाईल खराब करतो. प्रश्न क्रमांक 26, कॉम्प्युटर व्हायरस हे मुख्यत्वे किती प्रकारच्या संहारक हेतूने बनवलेले असतात? तर 2 प्रकारच्या संहारक हेतूने कॉम्प्युटर व्हायरस बनवलेले असतात. प्रश्न क्रमांक 27, कीबोर्डवरील F1 ते F12 कींना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फंक्शन. प्रश्न क्रमांक 28, URL चा लॉंग फॉर्म काय आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. प्रश्न क्रमांक 29, एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर मूव्ह होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सर्फिंग. एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर मूव्ह होण्याच्या क्रियेला सर्फिंग म्हणतात. प्रश्न क्रमांक 30, ईमेल म्हणजे काय? तर ईमेलचा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक मेल. प्रश्न क्रमांक 31, आपल्याला आलेला ईमेल कोणत्या फोल्डरमध्ये दिसतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इनबॉक्स. प्रश्न क्रमांक 32, जीमेलमध्ये एखाद्या ईमेल सोबत जास्तीत जास्त किती क्षमतेची अटॅचमेंट पाठवता येते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 25 MB. प्रश्न क्रमांक 33, वर्ड प्रोसेसरचा वापर करून कोणत्या प्रकारची फाईल बनवता येते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डॉक्युमेंट. वर्ड प्रोसेसरचा वापर करून डॉक्युमेंट प्रकारची फाईल बनवता येते. प्रश्न क्रमांक 34, विंडोजमध्ये एखादी क्रिया झाल्यावर ती कॅन्सल करण्यासाठी कशाचा वापर करतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अंडो.
प्रश्न क्रमांक 35, मॉनिटर आणि डॅश डॅश ही कॉमन आउटपुट डिव्हाइस आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रिंटर. मॉनिटर आणि प्रिंटर ही कॉमन आउटपुट डिव्हाइस आहेत. प्रश्न क्रमांक 36, मदरबोर्डवरील 2 महत्त्वाचे घटक कोणते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मेमरी आणि मायक्रोप्रोसेसर हे मदरबोर्डवरील 2 महत्त्वाचे घटक आहेत. प्रश्न क्रमांक 37, मशीन लँग्वेजला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बायनरी लँग्वेज. प्रश्न क्रमांक 38, इनपुट युनिटद्वारे पुरवलेल्या माहितीवर गणिती प्रक्रिया करण्याचे कार्य कोणत्या युनिटमध्ये होते? तर गणिती प्रक्रिया करण्याचे कार्य अरिथमॅटिकल अँड लॉजिकल युनिट या युनिटमध्ये गणिती प्रक्रिया करण्याचे कार्य होते. प्रश्न क्रमांक 39, रिसायकल बिनमधून फाईल परत हवी असेल तर कोणता ऑप्शन वापरतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रिस्टोअर. प्रश्न क्रमांक 40, कॉम्प्युटरवर गेम खेळताना दिशा बदलण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जॉयस्टिक्स. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये 40 प्रश्न पाहिलेले आहेत. असेच संगणकाचे प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आपल्या स्पर्धा बुक चॅनलला सबस्क्राईब करा.